हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा. बघा मी मस्त हाताला मेहंदी काढून घेतलेली आहे. पूजानं मला मस्त मेहंदी काढून दिलेली आहे. आणि इकडे इशिका आणि देवांशचं पण चालू आहे मेहंदी काढणं. माझी एका हातावरची मेहंदी झालेली आहे. आणि इकडे माझ्या मम्मीचं पण काहीतरी यम्मी असं डिश बनवणं चालू आहे माझ्यासाठी. इकडे ती डाळ वाटत आहे. मी घरात आली मेहंदी लावून तर मला सरप्राईज दिला तिने. मला माहीत नव्हतं की ती असं माझ्यासाठी स्पेशल बनवत आहे. हे बघा, ही आहे अशी माझी मेहंदी आणि ही आहे माझी मम्मी. रोज काही ना काही तिने माझ्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे. आणि आज आमचा स्पेशल मेनू आहे मेंदू वडे. इकडे बघा दोन्ही मुलं कसे मस्त डान्स करत होते. इकडे देवांश आपली मेहंदी दाखवत होता आणि इकडे डीजे लावला होता. तर इशिकाचा डान्स नेहमीचा तिचा आवडतं सॉन्ग चालू होतं, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल अशा ती गाण्यावर डान्स करत होती. बाहेर पाऊस येत होता म्हणून मस्त घरातच आमचं एन्जॉयमेंट चालू होतं. आणि इकडे बघा माझ्या मम्मीचं वरण पण फोडणी देणं झालं आहे. सांबार एक नंबर बनवते माझी मम्मी. माझ्या मम्मीसारखं सांबार तर बाहेर हॉटेलात पण मिळत नाही, एवढं टेस्टी आणि यम्मी सांबार बनवते. आणि इकडे आता तयार होत आहे गरमागरम मेंदू वडे. इकडे एका साईडनं तेल तापत ठेवलेलं आहे. आधी तिने चम्मचवर टाकून वडे ट्राय करून बघितले, त्याला खूप वेळ लागत होता. असेच तिने वेगवेगळ्या टाईपचे ट्राय केले, पण त्यानंतर तिनं वाटीवर घोल ठेवून पन्नी लावून ते ट्राय केले, त्याला पण खूप वेळ लागत होता. आणि डाळ पातळ लागत होती त्यासाठी. म्हणून तिने मस्त आपल्या हातानेच गरम गरम असे हातानेच त्यामध्ये वडे असे टाकलेले आहे तेलामध्ये. आणि तेलामध्ये कमी पावरवर हे मस्त वडे अंदरपर्यंत खूप मस्त तळले गेले होते. इकडे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहे. आणि चांगला गोल्डन कलर येईपर्यंत हे मेंदू वडे तळून घ्यायचे. इकडे बघा मस्त दिसत आहे. आणि हा वडा किती तिरपा झाला होता म्हणून माझी मम्मी मला डान्स करून दाखवत होती वडा कसा झालेला आहे. तर इकडे आम्ही मस्त सर्व वडे तळून घेतले. आणि पहिला वडा तळल्याबरोबर देवांशनी घेतला आणि तो खूप मस्त हॅपी होता. त्याला खूप आवडले हे, कारण हे पूर्णपणे फिक्के वडे होते. त्यानंतर बाकीचे पण वडे मम्मीने सगळे तळून घेतले एक एक करून, कारण आम्हाला सर्वांना भुका लागलेल्या होत्या खूप जोरदार. आणि बाहेर पाऊस येत होता. आणि इकडे हे गरमागरम वडे असे तयार होत होते. देवांश बघा काय म्हणते, यम्मी यम्मी असं म्हणत होतं. त्याला हे वडे खूप आवडले होते. त्यानंतर इशिकाला पण दिला. इशिकाने पण तिचे वडे संपवले आणि हे माझं ताट दिलं मला मम्मीने करून. आणि मी पण मस्त गरम गरम वडे ट्राय केले. वडे आणि सांबार खूपच गरम होता म्हणून तोंडाला चटका बसत होता माझ्या. खूप मस्त असे यम्मी वडे मी ट्राय केले. गरम गरम होते म्हणून जरा जास्तच खाऊन घेतले मी. बघा किती मस्त यम्मी झालेले आहे. आणि इकडे देवांश पण बसला आहे माझ्याबरोबर जेवायला. आणि हा दुसऱ्या दिवशी. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही जात आहे वडाची पूजा करायला. इकडे आहे आमचं वडाचं झाड. आज आहे वटसावित्री आणि वटसावित्रीच्या दिवशी आम्ही आलो आहे इकडे वडाची पूजा करायला बगीच्यामध्ये. आम्ही आलो आहे आता इथं वडाची पूजा करायला. इकडे आली आहे बकरी आमचं आंबे खायला. इकडे बघा पूजेचे आरतीचे ताटं पण सोबतच आम्ही आणले होते. आणि हे आहे मस्त वडाचं झाड. आणि घराच्या मागे एक बगीचा आहे, तिथेच हे वडाचं झाड आहे. इथे बघा मम्मी आणि काकू यांनी आधी पूजा केली. मस्त सोबतच आम्ही आंबे पण आणले होते ओटी भरायसाठी महिलांची. सर्वात आधी वडाच्या झाडाची पूजा केली, ओटी भरली. सर्वात आधी बघा मी गणपतीचं दुधानं अभिषेक केलं आणि हळद कुंकू वगैरे लावून गणपतीची पूजा केली. त्यानंतर वडाच्या झाडाची पण पूजा केली. वटसावित्री हा व्रत आपल्या स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण आपल्या पतीसाठी चांगलं आयुष्य आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण त्यासाठी हे वडाची पूजा करत असतो. हे बघा असे हळदीचे हात 5 हात असे थापून घेतले मी झाडाला. हळदीचे 5 बोटं लावलेले आहे. आणि त्यानंतर इकडे पूजा केली आहे वडाची. ओटी वगैरे भरली मी, प्रसाद वगैरे दिला. त्यानंतर मी पण वडाच्या झाडाला पूजा करून 7 वेळा हे
धागा गुंडाळलेला आहे, कारण मला पण माझा नवरा साथ तो जन्मी प्रत्येक जन्मी हाच नवरा हवा आहे मला. माझे मिस्टर खूप चांगले आहे, मला खूप प्रेम करतात, माझी खूप केअर करतात आणि माझी खूप रिस्पेक्ट पण करतात. म्हणून माझा नवरा माझ्याशी खूप प्रेम करतो. मला माझाच नवरा प्रत्येक जन्मी हवा आहे. बघू शकताय तुम्ही आता इथे आमची पूजा तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा करते प्लीज तुम्ही नक्की सांगा. इथे सर्व बायांनी पूजा झाल्यावर एकमेकांना हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकू आपल्या स्त्रियांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असा भाग आहे. त्यानंतर आम्ही आरती करून घेतली वडाच्या झाडाची. सर्व मुलं खूप वाट बघत होते प्रसाद खाण्यासाठी आणि काही मुलं आंबे खाण्यासाठी तिथे थांबलेले होते. इकडे देवांशी पण घाई होती प्रसाद खाण्यासाठी. त्यानंतर आम्ही मस्त अशी पूजा केली. तुम्हाला माझी साडी आणि माझा लुक कसा वाटत आहे प्लीज तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. ही साडी मला माझ्या मम्मीने दिलेली आहे. इकडे मस्त अशी पूजा झाली आहे आमची. पूजा झाल्यावर आम्ही तिथल्याच ज्या महिला होत्या आजूबाजूच्या आणि ह्या सोबतच्या तिथे महिलांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरली, त्यांच्या पाया लागली, त्यांचा आशीर्वाद घेतला. ह्या माझ्या घराजवळच्याच काकू आहे, ह्या पण एक दुसऱ्या ताई आहे, मम्मीच्या घराजवळच राहतात. या दिवशी सर्व महिलांना जेवढ्या आपण 7 आंबे नेत असतो 7 महिलांना हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरायची असते आणि त्यांचे पाया लागायचे असते. त्या पण महिला आपल्याला हळद कुंकू लावून आपली ओटी भरतात. फक्त इथे मी माझ्या मम्मीची ओटी भरलेली नाही, कारण मायलेकीने एकमेकीची ओटी भरू नये असं म्हणतात आमच्याकडे. आणि नंतर इथे सर्व ज्या आजूबाजूच्या शेजारच्या बाया होत्या मम्मीने त्यांची पण ओटी भरली आणि मी पण त्या बायांची ओटी भरली. असं करून आमच्या पूर्ण 7 बाया एकमेकांच्या अशा झाल्या होत्या ओटी भरण्यासाठी. ह्या काकू पण आहे, काकूंनी पण त्या दुसऱ्या ताईंची ओटी भरली. त्यानंतर मी पण त्यांची ओटी भरली. त्यांचं झाल्याच्या नंतर काकूंनी माझी ओटी भरली. मला पण हळद कुंकू लावले, पाया वगैरे लागले. आपल्या स्त्रियांसाठी हा खूप महत्त्वाचा सण असतो. इकडे ह्या आमच्या वाड्यातल्याच एक ताई होत्या वहिनी, त्यांची पण ओटी भरून घेतलेली आहे. आणि तिथे शेजारनं राहतात ह्या वायरे ताईच्या सुना, त्या पण आलेल्या होत्या, त्यांची पण ओटी भरलेली आहे आम्ही. इशिकाला तर माझी मेहंदी खूपच आवडलेली होती. त्यानंतर पूजा झाली, आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर माझ्या मम्मीनं बघा माझ्या पप्पाला हळद कुंकू लावलं आणि माझ्या पप्पाच्या पण पाया लागली. पप्पा झोपलेले होते, त्यांना झोपेतूनच उठवलं आणि तिथेच मम्मी पप्पाच्या पाया लागली. आणि आम्ही सर्वांनी मस्त असे घरामध्येच खूप सारे सेल्फी काढले, फोटो काढले तिथं मस्त. इथे मंदिराजवळ पण फोटो काढले. त्यानंतर माझी पूजा वगैरे झाली आणि मी माझ्या घरी परत आली. 8 दिवसाच्या बाद मी माझ्या घरी आली. माझे मिस्टर माझी खूप वाट बघत होते. हा आहे आमचा आजचा व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.